6 जून 1674 रायगड. हा फक्त एक राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर हा एक नवीन ब्रँड जन्माला येण्याचा क्षण होता. आजच्या काळात आपण ज्याला ब्रँड ऑथॉरिटी म्हणतो, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक. इतिहासात काय घडलं? शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं, किल्ले जिंकले, मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांना थेट आव्हान दिलं. पण एक समस्या होती, त्यांना राजा अशी अधिकृत मान्यता नव्हती. त्या काळात राजकीय वैधता खूप महत्त्वाची होती. म्हणजेच जोपर्यंत तुमचा शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक होत नाही, तोपर्यंत इतर साम्राज्य तुम्हाला सरदार समजतात. मग शिवाजी महाराजांनी काशीवरून गागा भट्ट या विद्वानांना बोलवून अगदी विधीपूर्वक सोहळा पार पाडला. हा फक्त काही धार्मिक विधी नव्हता, हा होता एक स्ट्रॅटेजिक PR इव्हेंट. मोठे ब्रँड जेव्हा प्रोडक्ट लॉन्च करतात, तेव्हा ते इन्फ्लुएन्सर बोलवतात, मीडिया बोलवतात, PR करतात. त्यांना फक्त थेट विक्री नको असते, त्यांना हवी असते ऑथॉरिटी. ते शिवाजी महाराजांनी केले. राज्याभिषेकाआधी ते होते एक शूरयोद्धा, राज्याभिषेकानंतर झाले ते छत्रपती. टायटल बदललं, परसेप्शन बदलला, ब्रँड पोझिशनिंग बदलली. आज तुम्ही स्वतःला काय म्हणता? फ्रीलान्सर की कन्सल्टंट? स्मॉल शॉप की प्रीमियम स्टुडिओ? नाव बदललं की मार्केट परसेप्शन बदलतं. आणि हे शिवाजी महाराजांनी नियोजन पद्धतीत केलं. त्या सोहळ्यासाठी रायगडावरती हजारो मान्यवर उपस्थित होते. लाखो लोकांपर्यंत संदेश पोहोचला होता. दूर दूरपर्यंत बातमी पोहोचली होती. तो जमाना सोशल मीडियाचा नव्हता, पण वर्ड ऑफ माउथ आणि राजदूत होते. आजकाल आपण मेटा ॲड्स, इंस्टाग्राम, यूट्यूब वापरतो, पण महाराजांनी त्यावेळी अवेलेबल असलेले प्रत्येक माध्यम वापरले. राज्याभिषेकामुळे काय झालं? स्वराज्याला वैधता मिळाली, प्रजेचा विश्वास वाढला, शत्रूंना स्पष्ट संकेत मिळाला आणि इतर राजांना संदेश गेला. आजच्या काळात सांगायचं म्हणलं तर तुमच्याकडे प्रॉपर वेबसाईट नाही, टेस्टिमोनियल्स नाही, मीडिया कव्हरेज नाही, प्रोफेशनल ब्रँडिंग नाही, तर तुम्हाला कोण सिरियस घेत नाही. ऑथॉरिटी दिसायला हवी, आणि हे शिवाजी महाराजांनी नियोजन पद्धतीने लोकांना दाखवलं. राज्याभिषेक म्हणजे फक्त सत्ता नाही, तो होता आपला राजा या भावनेचा उत्सव. ब्रँड हा फक्त उत्पादन असतो, तर ती असती भावना. रिअल एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर ॲपल मोबाईल हा फक्त मोबाईल नाही, तर आजकाल ते स्टेटस आहे. स्वराज्य फक्त राज्य नव्हतं, तर तो स्वाभिमान होता. तर तुमचा व्यवसाय कितीही चांगला असेल, पण तुम्ही ब्रँडिंग केली नाही, PR केला नाही, ऑथॉरिटी केली नाही, तर तुमच्याकडे ताकद असेल तर मान्यता नसेल. लक्षात ठेवा, राज्याभिषेक हा हिस्ट्रीमधला सगळ्यात मोठा ब्रँड लॉन्च इव्हेंट होता. महाराजांनी फक्त किल्ले जिंकले नाहीत, तर त्यांनी मने जिंकली आणि परसेप्शन जिंकलं. आणि आजच्या काळात मार्केटिंगमध्ये परसेप्शन म्हणजे रियालिटी. तर 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी ज्या स्ट्रॅटेजीवरती स्वराज्य स्थापन केलं, त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला तुमचा बिझनेस उभा करायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा. जय भवानी, जय शिवराय.